नमस्कार मंडळी, नमस्कार दोस्तांनो. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध क्रिया करत असतो. काही सवयी तर आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात. कळत न कळत एखाद्या प्रसंगाला आपलं शरीर प्रतिक्रिया देतं. ती प्रतिक्रिया देण्यासाठी विविध अवयवांचा वापर आपण करत असतो आणि मग त्यानुसार आपण क्रिया करतो. म्हणजे बघा, घरातून खमंग सुवास आला तर आपण नाकाचा वापर करतोय, किंवा उशीर झाला म्हणून पळत सुटतो तेव्हा आपण पायाचा वापर करतो. अभ्यास मस्ती एकत्र करायची म्हटली तर अभ्यासासाठी विषय आणि मस्तीसाठी खेळाचा विचार करता आपण क्रियेसाठी तयार होतो. चला तर मग करूया सुरुवात. थोडा अभ्यास थोडी मस्ती घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, वर्ग सुरू झाला ना की सगळ्यात आधी की हजेरी घेतली जाते आणि प्रत्येक जण आतुरतेनं वाट बघत असतो की माझा नंबर कधी येणार. त्यामुळे कसं आहे, मुलं डोळे आणि कान अगदी टवकारून बसलेले असतात. खरंय मधुलिका, पण त्या हजेरीच्या आधी सुद्धा आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणत असतो आणि प्रार्थना म्हणत असताना आपण एक कृती आवर्जून करतो. ती कोणती सांग? हात जोडून शांतपणे उभे राहतो. म्हणजे एक प्रकारे आपण समर्पण करत असतो आणि दुसऱ्या बाजूने आपण छान सकारात्मक सुरुवात दिवसाची करत असतो. अगदी बरोबर. आणि पीटीच्या तासाला की सगळेजण धावत पळत मैदान गाठायचा प्रयत्न करत असतात एक आनंद मिळवण्यासाठी. खरंय. आणि मग अशा वेळेस धावण्याचा वेग किती असावा याकडे सुद्धा बऱ्याचदा लक्ष राहत नाही. धडपडायला होतं पण खेळायला देखील भरपूर मिळतं. म्हणजे बघ, आपण थोड्या थोड्या वेळेमध्ये कितीतरी हालचाली करत असतो आणि या हालचालींमध्ये आपण कितीतरी वेळा आपल्या विविध अवयवांचा वापर करत असतो. हो ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक कामासाठी आपण वेगवेगळ्या अवयवांचा वापर करत असतो. आणि बऱ्याचदा ते आपल्या कळत नकळत सुद्धा होत असतं बरं का. म्हणूनच आज आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अवयवांच्या कृतीची माहिती मिळवण्यासाठी एक छानसा मजेशीर असा अभ्यास दिलेला आहे. काय ग, काय हा अभ्यास? आपण त्यांना विचारलंय की शरीराच्या अवयवांची नावं कोणती आहेत ते सांगा आणि त्या अवयवांची कामं सुद्धा सांगा. आणि मुलांनी विविध अवयवांची विविध कामं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया श्रुती भोयर या इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा परिषद शाळा वांगी, तालुका वाशिम, जिल्हा वाशिम इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई शालिनी भोयर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग आता आपण बोलूयात श्रुती सोबत. शालिनी ताई, नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले आहे. आणि कसा सुरू आहे श्रुतीचा अभ्यास? खूप चांगला आहे. श्रुती खूप हुशार आहे. अरे वा, छान. मग श्रुतीला गाणी ऐकायला जास्त आवडतात की गोष्टी ऐकायला आवडतात? तिला गोष्टी ऐकायला आवडतात. मग तुम्ही तिला रोज गोष्टी ऐकवता का? नाही, ती मोबाईल मधल्या बघते. अच्छा, बरं.
आणि आम्हाला सांगा की श्रुती तिच्या शाळेमध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याबद्दल येऊन रोज तुम्हाला सांगते का, की काय अभ्यास केला, कोण काय म्हणालं, काय खेळ खेळले? हो सांगते, सर्व सांगते घरी आल्यानंतर. छान छान छान. आणि ना शालिनीताई, ती मोबाईलवर गोष्टी तर ऐकतच असेल, पाहत असेल, पण तुम्ही स्वतःहून तिला काही गोष्टी सांगत जा, छान छान करमणुकीच्या. सांगत असते ना, मी पण सांगत असते. हा, आपल्याला मुलांना मोबाईल पासून थोडं लांब ठेवायचंय, त्यामुळे हा एक उत्तम पर्याय असेल. हो. बरं, आता आम्हाला सांगा की श्रुतीमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? ती शाळेतून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुते आणि अभ्यासालाच हे करते. अरे वा, छान. चित्र काढायला खूप आवडतात तिला. मग खेळायला कधी जाते? आणि ती अगोदर अभ्यास करते 1 घंटा शाळेतून आल्यावर, हा, त्याच्यानंतर खेळायला जाते मग. बरं, वा वा वा, छान. मग आहे का श्रुती आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो आहे ना. हॅलो. हॅलो श्रुती, कशी आहेस तू? खूप चांगली. गुड. आणि तुझा अभ्यास पण चांगला सुरू आहे कळलं आम्हाला. तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती? अभ्यास. ओ, गुड गर्ल. आणि अभ्यासात तुला नक्की काय करायला आवडतं बरं? मला कविता. कविता ऐकायला आवडतात. अच्छा, मग तुझी आवडती कविता कोणती आहे? अगुबाई ढगुबाई. बरं, मग आता ना आपण श्रुती थोडासा अभ्यास करूयात आणि तुझं गाणं ऐकूयात, चालेल? हो. आम्ही जो आज अभ्यास दिला होता शरीराच्या अवयवांसंदर्भातला, तो तू केलायस का? हो. मग सांग बरं आम्हाला की शरीराचे अवयव कोणकोणते आहेत आणि त्या अवयवांची कामं काय काय आहेत? डोळे. हा, कान. बरोबर. नाक. जीभ. मान. हात पाय. बरोबर. आता या सगळ्या अवयवांची कामं सुद्धा सांग. डोळे काय करतात? डोळे बघतात. बघण्यासाठी मदत होते. बरोबर. कान ऐकतात. हा. आपण नाकानं श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो. जीभ आपल्याला जेवताना मदत करते, जेवणाची चव घेते. मान इकडे तिकडे पाहायला मदत करते. हात आपल्याला लिहिण्यास मदत करते, लिहितो आपण हातानं, जेवतो, पायानं पडतो, चालतो, उड्या मारतो. व्हेरी गुड. आता मी तुला काही प्रश्न विचारेन, हा, मग त्याची उत्तरं सांग. की तू गोष्ट ऐकताना कोणत्या अवयवाचा वापर करतेस? कान. शाबास. तू चित्र काढताना कोणत्या अवयवाचा वापर करतेस? हात. शाबास. आणि तू पाणी पिताना कोणत्या अवयवाचा वापर करतेस? तोंड. हा. आणि तू मोबाईल वरती गोष्ट पाहताना कोणत्या अवयवाचा वापर करतेस? डोळे. आणि पुस्तक वाचताना कोणत्या अवयवाचा वापर करतेस? डोळे. गुड. आणि जर तुझ्या घराजवळून कोणती कचऱ्याची गाडी जात असेल तर तुला कोणत्या अवयवामुळे कळतं की इथून कचऱ्याची दुर्गंधी येतेय? नाक. शाबास. आणि आई जेव्हा घरात गाजर हलवा बनवते तेव्हा कोणत्या अवयवाचा वापर होतो? नाक. मग तू गाजर हलवा खाताना कशाचा वापर होतो? तोंड. हो, पण तुला गाजर हलव्याची चव कशी कळते? जीभ. शाबास. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. छान छान, चांगला अभ्यास केलाय. पण हे सगळं तुला कोणी सांगितलं म्हणून उत्तर देतेस की तू हे खरंच अनुभवलंस आणि निरीक्षण केलंस? हो. गुड गर्ल. आता आम्हाला सांग श्रुती, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? काही ठरवलंयस का तू? कलेक्टर. तू आता पहिलीत आहेस ना? हो. मग तू कसं ठरवलंस? आपले बाबा म्हणतात. अच्छा, तू कोणाचं तरी ऐकून ठरवलंस? हो. बरं. तुला अजून मोठं व्हायला खूप वेळ आहे, त्यामुळे तुझ्याकडे ठरवायला सुद्धा वेळ आहे. त्यासाठी घाई करू नकोस. आणि आम्हाला सांग की तुला अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला आवडतं? ABCD लिहायला. हा. चित्र काढायला. वाचन करायला. आणि गाणी म्हणायला पण आवडतात ना? हो. मग चल आता आम्हाला एक छानसं गाणं म्हणून दाखव. अगोबाई ढगुबाई लागलीच कळ, ढग्याला उन्हाची केवढी झड, थोडी ना थोडकी लागलीच वाढ, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार, वारा वारा गारा गारा सो सो सो, डोला डोला ढगात ढुम ढुम ढुम, विजबाई अशी काय थोड्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर शम शम छडी, खोल खोल जमिनीचे उघडून दा, डुबायला डबक्याचा करूया तर साबू बीज नको थोडा चिखल लागा. किती छान, खूप मस्त गाणं म्हटलं. श्रुती, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून सुद्धा आम्हाला मज्जा वाटली. बरं, जाता जाता आम्हाला सांग की तुला शाळेबाहेरच्या शाळेमध्ये सहभागी होऊन कसं वाटलं? खूप छान. आता या शाळेचा अभ्यास तू रोज करत जाणार ना? हो. गुड गर्ल. ऑल द बेस्ट श्रुती. बाय बाय. बाय बाय.
मधुलिका, आपण मानव जसे विविध अवयवांचे उपयोग करतो, विविध क्रिया करतो, तसेच प्राणी सुद्धा त्यांच्या थोड्या थोडक्या हालचालींमधून सुद्धा बरंच काही व्यक्त होत असतात. म्हणजे आपण आल्यावरती एखादा घरात पाळलेला कुत्रा असेल किंवा घरातलं मांजर असेल ते देखील किती एक्साइट होतं, त्याच्या हालचालींमधून सुद्धा आपल्याला हे जाणवतं. बरोबर. म्हणजे कुत्रा जर खुश झाला तर कुत्रा आपलं शेपूट हलवू लागतं, आणि गाय जेव्हा आपल्या वासरावरती प्रेम करते तेव्हा ती त्याला फक्त आपल्या जिभेने चाटत असते. हो, आणि या चाटण्यामध्ये सुद्धा एक माया, प्रेम, ममता हे सगळं काही दडलेलं असतं. हो ना. आणि मांजर जेव्हा आपल्या पिल्लाला कुठेतरी उचलून नेत असते, त्याचं संरक्षण करत असते, तेव्हा ती त्याची मान आपल्या दातामध्ये पकडते. आपल्याला वाटतं ती त्याला चावतीये, पण ते सुद्धा तिचं प्रेमच असतं. आणि कुठेही त्या मांजराच्या पिल्लाला तिचे दात बोचत नाहीत बरं का. असंच काहीसं गायीच्या बाबतीतही घडत असतं. आणि जेव्हा आपण गाय म्हणतो तेव्हा वासरू हा विषय आपोआपच येतो. हो ना. आणि बघ, आज आपण आपल्या 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना वासरू या कवितेचा अभ्यास दिलाय. त्यांना आपण सांगितलंय की वासरू या कवितेतील वासराबद्दलची माहिती तुमच्या शब्दात सांगा, आणि मुलांनी आपापल्या शब्दात अगदी छान वर्णन केलेलं आहे. चल मग आता आपण हेच वर्णन ऐकूया देवश्री जवंजार या जिल्हा परिषद हायस्कूल सानगडी इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका साकोली, जिल्हा भंडारा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई शिल्पा जवंजार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग आज वासरू कवितेचा अभ्यास आपण देवश्री सोबत करूयात. शिल्पाताई, नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? बरी आहे. आणि कसा सुरू आहे देवश्रीचा अभ्यास? ठीक आहे मॅडम. मग घरी देवश्री स्वतः अभ्यास करते की तिचा अभ्यास घ्यावा लागतो, की ती क्लासला जाऊनच अभ्यास करते? नाही, अभ्यास करते ती स्वतः, शाळेचा पूर्ण होमवर्क आपला. अच्छा. मग ठरलेल्या वेळेत अभ्यास करते की तिला सांगावं लागतं? नाही, करते मॅडम आपलं अभ्यास पूर्ण जे आहे ते ठरलेलं तिचं. छान छान छान. आम्हाला सांगा शिल्पाताई, तुम्ही देवश्री बरोबर बसून कधी शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम यापूर्वी कधी ऐकलाय का? हो मॅडम, ऐकलाय. आणि या कार्यक्रमाचा तिला कितपत उपयोग होतोय, या शाळेचा अभ्यासाचा तिला कितपत उपयोग होतोय? तिला म्हणजे शाळेबाहेरचं ज्ञान थोडं वेगळं मिळते, बाहेर काय राहते, घडामोडी, शिक्षण वेगळं, नाही का असं. आणि आज या शाळेमध्ये देवश्री स्वतः सहभागी होतीये, तिच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होतायत, अखंड महाराष्ट्र तुमचा आवाज ऐकतोय. कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं मॅडम. ओके. बरं, आता मला सांगा की देवश्रीमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? ती खूप छान आहे, शांत राहते, सांगितलेले कामं ऐकते. वा, छान छान. मग शिल्पाताई, देवश्री आता 11 वर्षांची म्हणजे 5वीत आहे, तर तुम्ही तिला घरातल्या अशा कोणत्या जबाबदाऱ्या तिच्यावरती सोपवता बरं? तिला सायंकाळी आपले दिवा लावणे, पूजा करणे, देवाला नमस्कार करणे, अभ्यासाला बसणे, आपले शाळेचे होमवर्क जे आहे ते पूर्ण करणे, पाहुणे आल्यानंतर त्यांना बसवणे, थांबा मम्मी येत आहे, कामात आहे, त्यांना पाणी देणे, थोडं चहा देणे, जेवणाचं ताट स्वतः उचलणे, नेऊन ठेवणे बेसिन मध्ये वगैरे, नाही का. हा, बरोबर. या सगळ्या गोष्टींमुळे आपण मुलांना एक प्रकारे स्वावलंबी बनवत असतो. खूप छान शिल्पाताई, खूप छान. मग शिल्पाताई, ही गुणी मुलगी तुमची देवश्री आहे का तुमच्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो मॅडम, आहे ना मॅडम. हॅलो मॅम. हाय देवश्री. हॅलो मॅम. कशी आहेस तू? मी बरी आहे. गुड. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? चांगला. शाबास. देवश्री, तुला कोणत्या विषयाचा अभ्यास जास्त करायला आवडतो बरं? मराठीचा. म्हणजे आजचा अभ्यास तू मनापासून केलेला असणार आहे. येस मॅम. का बरं सांग? कारण की मराठी आपली मातृभाषा आहे आणि मला बोलायला पण खूप आवडतं मराठीत. आणि त्यातही कवितेचा अभ्यास दिलाय ना, तो तू केलायस ना? येस मॅम. बरं, तुमच्या आजूबाजूला गाई म्हशी आहेत का? तुम्ही घरी कोणते प्राणी पाळलेत का? गाई आहे आमच्या शेजारला. अच्छा. मग तू त्या गाईचं वासरू पण कधी पाहिलंयस का? हो मॅम. छान. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुला नक्की देता येईल. येस मॅम. बरं. मग आता आम्हाला सांग की तुम्हाला कविता आहे वासरू, तर मग त्या वासरू या कवितेमध्ये वासराबद्दलची काय माहिती दिली आहे? वासराबद्दल माहिती दिली आहे की मन स्वच्छदित वासरू होते, त्याला रानात एकटेच फिरायचे होते, रानात फिरायला मिळायला पाहिजे म्हणून ते वासरू कडक सोडून जाते. वनात हरपून तहान भूक विसरून ते वासरू साऱ्या रानभर गोंधळू लागते. वाटेल तिकडे धावतो,
आणि मग बागडण्याचा उत्साह दसावताच ते थकून जाते. तेव्हा त्याला आपल्या कळपाची आठवण येते. तेव्हा त्यामुळे ते घाबरते. तेव्हा त्याला आपल्या आईची आठवण येते. येथे अंधार पडताच ते हमरू लागते. नंतर आई आपल्या बाळाला शोधायला लागते. मग ते आईला शोधायला लागतं तर आई भेटते का त्याला कुठे? हो मॅम. बरं, वासरावरनं आठवलं मला की तुझी आई तुला लाडाने काय हाक मारते? मिंटू. मिंटू. ओके. आम्हाला सांग की तुझा आवडता प्राणी कोणता आहे? माझा आवडता प्राणी वासरूच आहे. वासरूच आहे ना? किती छान. आणि बघ ना, ते वासरू कसं एकटं पडल्यानंतर घाबरलं आणि आईला शोधायला लागलं, तसं तू केव्हा केव्हा तुला आईची गरज पडते बरं? शाळेतून आल्यावर. हा, बरोबर. शाळेतून आल्यानंतर आई घरात दिसावी असं वाटत असतं ना आपल्याला. हो मॅम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान अभ्यास केलास आणि तू नुसता अभ्यास नाही केलास तर तू त्या गोष्टी प्रत्यक्षात कनेक्ट करू पाहिल्यास. येस मॅम. आता आम्हाला सांग देवश्री की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला शिक्षक बनायचं आहे. ओके. आणि कोणता विषय शिकवायला आवडेल? मराठी. मग तर खूपच छान. चल मग आता आपण त्याची सुरुवात आतापासूनच करूयात. आम्हाला काहीतरी छानसं वाचून दाखव पाहू. येस मॅम. 16वा पाठ स्वच्छतेचा प्रकाश. एकदा मी शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपली. त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञे पहिले वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मुले म्हणाली, भारत आपला देश आहे असं म्हणता माझं का बरं म्हटलं नाही? मुले विचारात पडली. मग मी सांगितले, वस्तू माझी असं म्हणतो तेव्हा आपल्या तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही, म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का? मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर अंगण म्हटलं की मी ते स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र घाण आपला, म्हणूनच त्यावर आपण घरातील घाण टाकतो. मी सांगितले, माणसाचं मग जसं तसं मोठं होतं तसंच माझी व कल्पना ही विस्तारित होते. हे विश्वास माझं घर असे म्हटल्या इतकं असतं मग मोठं होतं. खूप छान वाचलंस आणि तू समजून उमजून वाचलंस, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरं, आम्हाला सांग की तुला या शाळेमध्ये पुन्हा सहभागी व्हायला आवडेल? हो मॅम. अरे वा. मग आपण पुन्हा काही दिवसांनी नवीन अभ्यासासह बोलूयात. ओके? येस मॅम. देवश्री, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय बाय. बाय बाय मॅम. थँक्यू मॅम. यू वेलकम. बाय. बाय मॅम. चला, अवयवांची माहिती जाणून घेतली, त्यांची नावं सुद्धा आपल्याला कळली आणि कवितेचा आनंद तर सगळ्यांनीच घेतलाय. आता वेळ झालेली आहे गोष्टीचा आनंद घेण्याची. चला मग ऐकूयात एक छानशी गोष्ट. चला. ज्याची काठी त्याची म्हैस. एका गावात राम नावाचा एक दूधवाला राहत होता. तो खूप प्रामाणिक असल्याने सर्वांचा आवडता होता. तो रोज सकाळी दूध घेऊन गावात विकायला जायचा. येताना त्याचे सर्व दूध विकलेले असायचे. त्याच्याकडे काहीच शिल्लक राहत नव्हते. एक दिवस एक लहान मुलगा रामला रस्त्यात भेटला व दूध मागू लागला. म्हणाला, काका, मला थोडं दूध मिळेल का? पण दूध नसल्यामुळे तो त्या मुलांना देऊ शकला नाही. रामला खूप वाईट वाटले. तो कधीच दुधात पाणी टाकत नसल्यामुळे सर्व लोक त्याच्या जवळचे दूध घेत असत. म्हणून इच्छा असून देखील तो त्या मुलाला दूध देऊ शकला नाही. रामने विचार केला, आता परत एक म्हैस आपल्याला विकत घ्यावी लागेल. असा विचार करून तो म्हैस घेण्याकरिता बाजारात गेला. त्याने अनेक म्हशी बघितल्या. मालक म्हणाला, आत्ताच तर तुम्ही 2 म्हशी नेल्या होत्या, आता परत म्हैस हवी? राम म्हणाला, मला तुमच्या जवळ असणारी एक म्हैस आवडलेली आहे. त्यावर मालक म्हणाला, ही खूप दूध देणारी म्हैस आहे. रामने पैसे देऊन ती विकत घेतली व आपल्या गावाला निघाला. रस्त्यात त्याला एक माणूस भेटला.
त्याच्या हाती काठी होती. तो रामकडे बघू लागला व त्याला म्हणाला, ही म्हैस मला दे. रामने नकार दिला तेव्हा तो काठीने मारण्याची धमकी देऊ लागला. नाईलाजाने रामने म्हैस त्या माणसाला दिली. तो माणूस म्हैस घेऊन निघाला तेवढ्यात रामने त्याला हाक मारली. राम त्या माणसाला म्हणाला, मला तुमच्या जवळची काठी द्या. मी माझ्या बायकोला काहीतरी बाजारातून आणतो असं सांगितलं. त्यामुळे रिकाम्या हाताने जाणे बरोबर नाही. म्हणून मी विनंती करतो, तुमची काठी मला द्या. माझी म्हैस तर तुम्ही घेतलेलीच आहे. त्या माणसाने विचार केला, आपल्याला म्हैस तर मिळालीच आहे, या काठीचं काय करणार? त्याने रामला काठी दिली. आता राम त्या माणसाला म्हणाला, माझी म्हैस दे, नाहीतर. राम ती म्हैस व काठी दोन्ही घेऊन आपल्या घरी आनंदाने गेला. रेश्मा, गोष्ट ऐकताना की नाही आपण अगदी तल्लीन होऊन जातो, नाही का? हो. म्हणजे गोष्ट ऐकताना जर आपल्या हातात एखादी खाऊची वाटी असेल तर बऱ्याचदा असं सुद्धा होतं की आपण तो खाऊ खायचा विसरून जातो. किंवा कधी कधी असंही होतं की खाऊ कधी संपला हेच लक्षात येत नाही. किंवा एखादं छोटंसं काम आपण बसल्या बसल्या गोष्ट ऐकताना करत असतो, पण ते काम कधी संपतं हे कळत नाही किंवा काम तसंच अर्धवट सुद्धा राहून जातं, नाही का? करेक्ट. पण कसं आहे, काळ बदलत गेला तशा माणसाच्या गरजा सुद्धा बदलत गेल्या आणि हे आपल्याला अर्थात कळतं ते इतिहासाचा अभ्यास करताना, ते सुद्धा गोष्टीच्या रूपानं. खरंय मधुलिका. म्हणजे पूर्वी व्यवसाय केले जायचे तेव्हा देवाणघेवाण खूप वेगळ्या प्रकारे असायची. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देऊन व्यवहार केले जायचे. त्यामुळे व्यवसाय करण्याची पद्धत वेगळी होती. अर्थातच हे कलागुण जसजसे विकसित होत गेले तेव्हा व्यवसायाला एक मूर्त स्वरूप यायला लागलं. हो ना. आणि जेव्हा आपण गरजेबद्दल बोलत असतो तेव्हा एक लक्षात येतं की अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत म्हणजे बेसिक गरजा आहेत. पण त्या पूर्ण झाल्यानंतर त्याचं एक स्वरूप पुन्हा बदलू लागतं. पण सुरुवात हीच आहे की मानवाने अन्नाची गरज कशी पूर्ण केली. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? चल मग आज यावरती विचारही करूयात आणि उत्तरही ऐकूयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की प्राचीन काळी मानव अन्नाची गरज कशी पूर्ण करत असायचा याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण ही मानव अन्नाची गरज कशी पूर्ण करायचा याबद्दलची आणि त्याच्या व्यवसायाबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊयात. नक्कीच. इयत्ता 6वी, विषय भूगोल, धडा 10वा, मानवाचे व्यवसाय. मानवाचे व्यवसाय. मुलांनो, मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या ते आपल्याला माहीत आहेच. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. मानवाची सर्वप्रथम गरज अन्न आहे आणि प्राचीन काळी अन्नाची गरज भागवण्यासाठी मानव परिसरातील फळे, कंदमुळे गोळा करीत असे. प्राणी, पक्षी, मासे इत्यादींची तो शिकार करीत असे. त्याचबरोबर उपजीविकेसाठी काही प्राण्यांची व वनस्पतींचीही जोपासना करीत असे. यातूनच मानव वेगवेगळे व्यवसाय करू लागला. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात उत्पादित होणाऱ्या पदार्थांची एका प्रदेशाकडून दुसऱ्या प्रदेशाकडे वाहतूक सुरू झाली. यातून वस्तूंच्या व्यापाराची सुरुवात झाली. वस्तू निर्मिती, वाहतूक, व्यापार इत्यादींसाठी विविध सेवा निर्माण झाल्या. मानवाच्या या कृतीतून विविध व्यवसायांची निर्मिती झाली. त्याच मानवी व्यवसायांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्यासमोर जी चित्र दिसत आहेत त्यांचे बारकाईने निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. चित्र अ मध्ये गाई व म्हैस काय करत आहेत? गवत खात आहेत. चित्र आ मधील स्त्री काय करत आहे? ती गाईचे दूध काढते. चित्र ई मध्ये दूध संकलन केंद्रावर काय चालले आहे? केंद्रावर आलेले दूध एकत्रित घेतले जात आहे. चित्र ई मध्ये टँकरद्वारे कशाची वाहतूक होत आहे? हा टँकर कुठे जात असेल? टँकरद्वारे दुधाची वाहतूक होत आहे. तो टँकर दुग्ध प्रक्रिया केंद्रावर जात असेल. कोणते पदार्थ चित्र ऊ मध्ये दिसत आहेत?
हे पदार्थ कशापासून तयार झाले असावेत? चित्र ऊ मध्ये लोणी, पनीर, आईस्क्रीम, आम्रखंड हे पदार्थ दिसत आहेत. ते दुधापासून तयार झाले असावेत. चित्र ऊ मध्ये आणखी काय होत असेल बरे? तपासणी अधिकारी पदार्थांची गुणवत्ता तपासत आहेत. ऊ चित्रामधील कोणते पदार्थ तुम्ही वापरता? आईस्क्रीम, दुधाची पावडर इत्यादी. दूध व दुधापासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये कोणता मुख्य फरक असेल? दूध फार काळ टिकत नाही, परंतु दुधापासून बनवलेले पदार्थ जास्त काळ टिकतात. तसेच त्यांच्या किमतीतही फरक असतो. दुधाप्रमाणे हे पदार्थ लवकर नाश पावत असतील का? नाही. शहरातील दूध हे थेट दूध संकलन केंद्रातून येत असेल का? नाही. मुलांनो, वरील सर्व चित्रांमधून आपल्याला माणसं वेगवेगळ्या कृती करताना दिसत आहेत. पाळीव प्राणी पाळण्यापासून ते दुधापासून तूप, पनीर, भुकटी इत्यादी पदार्थ बनवणे, त्यांची बाजारात विक्री इत्यादी कामं करताना माणसं दिसत आहेत. ही कामे एकाच ठिकाणी न करता ती विविध स्तरावर केली जातात. या सर्व गोष्टी माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी करत असतो. सध्याच्या धावपळीच्या जगात फारसा वेळ कुणालाच नसतो. काही महत्त्वाची कामं सोडलीत तर कुटुंबासाठी वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. एकमेकांसोबत बसून जेवणाचा आनंद घेणं, एकमेकांसोबत गप्पा मारणं, काय हवं आहे काय नको आहे या गोष्टींची चौकशी करणं, आरोग्य तसंच छंदाबद्दलही गप्पा मारणं खूप महत्त्वाचं आहे. आता लहान मुलांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांना वेळ देणं हे तर सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. ते सुद्धा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं, ते आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, आत्या मामा काका काकू सगळ्यांनीच. मुलांना त्यांच्या वाढीच्या वयामध्ये प्रत्येक नातेवाईकाची, घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याची खूप गरज असते. ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांना मानसिक आधार तर मिळतोच आणि तसंच ती मुलं खूप आनंदी सुद्धा राहतात. आणि आज आपण नेमकं हेच जाणून घेणार आहोत मुलांचे संगोपन यामध्ये. मुलांना वेळ द्या. हल्ली अनेक कारणांमुळे पालकांना मुलांसाठी वेळ देणे अवघड होऊ लागले आहे. त्यांची इच्छा असून देखील ते मुलांसाठी वेळ काढू शकत नाहीत. अशामुळे अनेकदा मुले पालकांपासून दूर जाऊ लागतात, त्यांच्याकडे तक्रार करू लागतात. एखाद्या वेळेस वडिलांना मुलांसाठी वेळ देता आला नाही तरी चालेल, पण जर आईला सुद्धा मुलांसाठी वेळ देता आला नाही तर मात्र त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. यामुळे मुलं अबोल आणि शांत राहू लागतात. चला, आपण आपल्या मुलांसाठी कधी आणि कसा वेळ काढू शकतो ते पाहूया. सकाळचा नियम. सकाळच्या वेळेस घराबाहेर पडण्यापूर्वी अंघोळ करण्याच्या बहाण्याने तसेच एकत्र नाश्ता करतेवेळी मुलांसोबत वेळ घालवा. असे केल्याने त्यांना आनंद वाटेल. तसेच तुम्ही त्यांना त्यांची कामे शिकवू शकाल. आणि या सर्व गोष्टी एका दिवसासाठी नव्हे तर दररोजसाठीचा नियम बनवा. असे केल्याने मूल तुमच्या जवळ राहील. मुलाला रात्री झोपताना एखादी गोष्ट सांगा. कामावरून परतल्यावर माणूस कितीही थकलेला असला तरीही आपल्या मुलाचा हसरा चेहरा पाहिल्यावर त्याचा सगळा थकवा नाहीसा होतो. अशावेळी रोज रात्री झोपताना मुलांना गोष्ट सांगून झोपवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने मुलांसोबत वेळ काढण्याची तुमची दिवसभराची कमतरता भरून काढू शकाल. तसेच गोष्टीच्या माध्यमातून आपण त्यांना अनेक नैतिक मूल्य शिकवण्यात यश मिळवू शकाल. सुट्टीचा नियम. ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. घरातील छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांची मदत घ्या, जेणेकरून ते तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतील. मुलं जेव्हा खूप चांगलं काम करतात तेव्हा त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या. बक्षीस द्यायला विसरू नका. त्यांना प्राणी संग्रहालयात किंवा बागेत फिरायला घेऊन जा. असे केल्यामुळे मुलाला तुमची कमी भासणार नाही. आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल. तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल. चला, असेच अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या.
नमस्कार. सो फ्रेंड्स, लहान मुलं म्हणजे देवाची फुलं असं म्हणतात, कारण प्रत्येक लहान मुलामध्ये निरागसता दडलेली असते. हीच निरागसता की नाही प्राणी आणि पक्ष्यांच्या पिल्लामध्येही असते बरं का. जरा कुठे आपण नजरेआड झालो तर आई शोधत येते आणि आपणही जरा कुठे लांब पळालो की आईची घरची ओढ लागते. बच्चे कंपनी आपण नेहमीच एखाद्या समूहात वावरायला पाहतो, कारण एकट्याने काही करायला आपल्याला भीती वाटत असते. तो आपला कम्फर्ट झोन तयार झालेला असतो नाही का. पण जेव्हा इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं ना, तेव्हा आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर यावं लागतं. कीप ग्रोईंग. भेटूया आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.